आणि माझा गॅस चालू झालेला आहे. तर विषय असा आहे की बायको गेलेली माहेरी. तसंच मला भाजी बनवता येते पण चपाती वगैरे येत नाही. चपाती मी पार्सल आणलेली आहे. तर आज आपण भाजी करणार आहेत स्पेशल आपल्या हातानं. तर भाजी बघा, शेवभाजी आहे. त्याच्यासाठी आपण शेव आणलेली आहे, कांदा बारीक कट करून घेतला आहे, कोथिंबीर आहे. त्याच्यासाठी परत ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटो घेतलेले आहेत, अद्रक घेतलेले, फोटाणे घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. थोडं प्रमाण जास्त ठेवले, तिखट नाही आहेत. ओके, हे मसाले. आणि एक सिक्रेट नाही आहे पण एक काळा मसाला आहे, आणलाय मी. ठीक आहे, चला आपण व्हिडिओ बनवूयात. तुम्ही राहा चॅनल व्हिडिओवर. तसं आपल्याला धाबा स्टाईल भाजी बनवायची आहे आणि मी आहे ना मोहरी तेल वापरतोय मित्रांनो, मोहरी तेल. ओके, बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की मोहरी तेल कडू लागते, पण तसं काही प्रकार नाही आहे. मोहरी तेल एकदम मस्त आणि त्याचं त्यात जे म्हणतात ना विटामिन वगैरे चांगल्या प्रमाणात असतात. आपली कढई गरम झालेली आहे. आपल्याला आहे ना कांदा आहे ना असा एकदम लालसर भाजून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि कसं आहे माझ्या भाजीला तेल जास्तच असतं, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आपल्याला एकदम धाबा स्टाईल बनवायची आहे. प्रथम आपण जिरे टाकू. जिऱ्याचा असा आवाज आलाच पाहिजे, नाही तर तुमचं जिरे टाकून काय अर्थ नाही बघा. तर लगेच आपण कांदा टाकणार आहे त्याच्यात. कांदा एकदम बारीक करून घेतला. आणि हा गैरसमज सोडून द्या, मोहरीचं तेल अजिबात कडू वगैरे काही लागत नाही, कडवटपणा बिलकुल नसतो, एकदम हेल्दी. असं नाही म्हणत मी की तुम्ही रोज वापरा, पण रेग्युलरली तुम्ही वापरूच शकता. कांदा एकदम लालसर परतून घ्यायचा आहे. आणि व्हिडिओ बघणारे हो, थोडं कसं आहे आपल्याला आवड आहे म्हणून आपण करतो. हे नाही त्या गोष्टी, नाही त्या कमेंट वाकड्या तिकड्या नका, खरं आहे की नाही. बघा कांदा मस्त असा लालसर हो द्यायचा. कांदा लाल होते तोपर्यंत आपण याची प्युरी करून घेऊ मिक्सरमध्ये. विषय खोल झाला राव. काय झालं माहिती आहे का, मिक्सरची पिन काढलेली होती, माझं लक्ष नव्हतं. मी सगळं टाकून मिक्सर चालू केला, पण पिन काढलेली असल्यामुळे चालू झालं नाही. आणि मग मी काय केलं, बटन बंद केलं नाही, मिक्सरचं झाकण लावलं नाही आणि प्लग लावलं आणि मिक्सर अचानक चालू झालं, तर सगळा राडा झाला. चलत राहते कधीतरी स्वयंपाकाला घ्यायचं. तर भाजीत टाकायचा मसाला मी असं पाण्यात मिक्स करून घेतला आहे. मला असं व्यवस्थित वाटतं पाण्यात वगैरे मिक्स केला. ह्याच्यात सगळंच टाकलं आपण, चटणी, हळद, मीठ, धने पावडर. तर हे आपण तेलामध्ये टाकणार आहोत. मसाला आपण तेलात टाकला आहे. मसाल्याला थोडा वेळ शिजू देऊ. त्याच्यानंतर याच्यात प्युरी टाकायची आपल्याला, जी आम्ही ॲक्सिडेंटली करायची होती. प्युरी व्यवस्थित झालेली आहे, थोडा ॲक्सिडेंट झाला, चलत राहते. बघा मस्त अशी, हे बघा कसा आहे माल. अरे
आणखी तर राहिली पूर्ण भाजी करायची. प्युरी गेली होती, प्युरी टाकलेली आहे. प्युरी आपण जी तयार केली होती ती टाकलेली आहे. आता प्युरी मसाल्यासोबत शिजल, त्याच्यानंतर ओरिजिनल कलर येईल भाजीला आणि एकदम धावा स्टाईल शेव भाजी. काय मेहनत लागत नाही हो, थोडं कांदा चिरताना डोळ्यात पाणी येतं, दॅट्स इट. जास्त काही मेहनत लागत नाही, पण भाजी खाल्ली की मन तृप्त होऊन जातं बघा. चला भाजी होत आहे. आणि ग्रेव्ही लक्षात ठेवायचं, शेवभाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये शेव भाजलीच पाहिजे, तरच खरी भाजी बनते. आपण पुढे बघू व्हिडिओमध्ये. चला तर भाजी आपली चांगली शिजलेली आहे, चांगली तरी आलेली आहे, चांगली थिक ग्रेव्ही. कारण काय मी एकटाच आहे त्यामुळे थोडी ग्रेव्ही थिकच केली. आता आपण याच्यामध्ये शेव टाकूच, शेव पण फ्राय करून घेऊ. आता सगळं झालंय, शेवटचा हात. आता कसं वाटतंय असतं ना, कोणतरी महान माणसानं सांगून ठेवलेलं आहे, दिसायला भारी असलं की बाकी मग काय तुमचं पोट बी भरतं, आत्मा पण भरते, मन पण भरतं. चला तर मग आपण सर्व करूत आणि खायला बसू. ही आपली झालेली आहे भाजी तयार. चपाती घेतलेली आहे, ताट घेतलेले, जेवण करतोय. चला तुम्ही पण करून बघा, नक्कीच एकदम भारी रेसिपी आहे आणि खायला एकदम. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, बाय.